नमस्कार, मी डॉक्टर स्मिता पाटील। बऱ्याच वेळा पालकांना आपल्या बाळाच्या मानेवरती किंवा कानाच्या पाठीमागे छोट्या छोट्या गाठी दिसतात। तर या गाठी नेमक्या कशाच्या आहेत? यामुळे बाळाला काही त्रास होईल का? तर पालकांनो, घाबरू नका। या गाठींना लिम्फ नोड असे म्हटले जाते। यालाच पोलिसमन ऑफ द बॉडी असे म्हणतात। शरीरात कोठेही इन्फेक्शन झाले असेल, जसे की घशाचे किंवा कानाचे किंवा केसामध्ये डॅन्ड्रफ झाला असेल, तर या लिम्फ नोडची साईज वाढते। तर या लिम्फ नोडचे नेमके काम काय आहे? तर शरीरामध्ये कोणतेही इन्फेक्शन झाले असले तर ते इन्फेक्शन रक्तात मिसळून न देणे, म्हणजेच लिम्फ नोड्स हे आपल्या बॉडीला इन्फेक्शनपासून प्रिव्हेंट करतात। म्हणूनच त्याला पोलिसमन ऑफ द बॉडी असे म्हटले जाते। या प्रोसेसमध्ये त्याची साईज वाढते। जर याची साईज ग्रो होत नसेल, याची साईज 1 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल, तिथे कोणतेही स्वेलिंग नसेल, रेडनेस नसेल, ह्यामुळे बाळाला ताप येत नसेल किंवा हे बाळाला दुखत नसतील, बाळाला भूक प्रॉपर लागत असेल आणि बाळाचे वेट गेन होत असेल, तर काळजीचे कोणतेही कारण नाही। परंतु जर याची साईज ग्रो होत असेल, तिथे रेडनेस असेल किंवा बाळाला दुखत असेल, बाळाची भूक कमी होत असेल, बाळाचा वेट लॉस होत असेल, तर मात्र तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। थँक्यू।